आपलं मन, आपले भाव जे खरं तर अदृश्य गोष्टी आहेत या, आणि त्या अदृश्य गोष्टीसुद्धा ते कॅमेऱ्यानं चित्रित करतात. ही जी वीण आहे ना दृश्य आणि ध्वनीची, साऊंड डिझायनिंग आणि व्हिज्युअल डिझायनिंग, ह्याची जी वीण आहे ही अप्रतिम आहे आणि ही बेमालूमपणे केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला हा सिनेमा बघताना ही आर्ट फिल्म आहे असा अभिनिवेश कुठं दिसत नाही. आर्ट फिल्म आहे म्हणून मोठे शॉट्स घ्यायचे, म्हणून ते बोअर करायचे, म्हणून डोक्यावरनं जाणारं काहीतरी सांगायचं. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. आज आपण पुन्हा काही वेगळ्या चित्रपटांकडे वळणार आहोत. वेगळ्या या अर्थानं की मी ते फेस्टिवलमध्ये बघितलेले आहेत आणि आत्ता ते मी शोध घेतला तर मला ते कुठं दिसत नाहीत, म्हणजे OTT वर वगैरे. म्हणजे आता तुम्हाला हा रिव्ह्यू ऐकल्यानंतर कदाचित बघावेसे वाटतील, पण ते बघायला आत्ता तरी अवेलेबल नाही आहेत कुठं. अशा काही चित्रपटांबद्दल मी बोलणार आहे. 2015चा एक सिनेमा आहे द थिन येलो लाईन. हा स्पॅनिश भाषेतला युक्रेनमध्ये घडणारा सिनेमा आहे. डांबरी रस्त्यावर पट्टे ओढण्यासाठी, पट्टे रंगवण्यासाठी 5 जणांची टीम हायर केली जाते. ते 5 जण वेगवेगळ्या आयुष्याच्या चौकटीतून तिथं आलेले असतात. म्हणजे कोण 20ला एक तरुण मुलगा आहे, तर 50-60तले एक गृहस्थ आहेत. असे एक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले 5 जण आहेत आणि ते आता एकत्र तो रस्त्यावर तो पट्टा रंगवायचं त्या मशीनद्वारे ते काम करतात. त्यांची ती गोष्ट आहे. त्याच्यातली गंमत अशी आहे की ते रोजचं त्यांचं टार्गेट आहे, ते पट्टा रंगवत काही किलोमीटर पुढे जातात आणि जिथं संध्याकाळ होते तिथं त्या गावात किंवा त्या ठिकाणी, गावात म्हणण्याचे त्या ठिकाणी ते मुक्काम करतात. आपली राहुटी ठोकून तिथं मुक्काम करतात. तर याच्यामध्ये त्यांनी मुक्काम केलेले प्रत्येक ठिकाण, ती लोकेशन, हे त्या कथेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे हे जसे 5 जण तसे ते लोकेशन्स, जी काही 5-6 लोकेशन्स असतील ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला, आणि मग त्यांच्यामध्ये झालेलं बॉन्डिंग, त्यांच्या समोर आलेल्या गोष्टी, एकमेकांबद्दलचे भाव, म्हणजे मैत्रभाव असतील, रिस्पेक्ट असेल, शंका कुशंका असतील, संशय असेल, हे सगळे भाव त्या प्रवासामध्ये त्यांना आलेल्या अडचणीत, म्हणजे त्यांनी एका ठिकाणी तंबू ठोकला आहे, तिथं साप येतो, कधी त्यांना एखादं कुत्रं जॉईन होतं, ते त्यांच्याबरोबर प्रवास करतं, आणि अशा पद्धतीनं त्यांचं भावविश्व त्याच्यामध्ये उलगडत जातं. असा तो विषय आहे. मध्येच एका ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं ते एन्जॉय करतात. रखरखत्या उन्हात एका ठिकाणी त्यांना पाणी दिसतं, पाण्याचा काय तलाव किंवा पाणवठा, तिथं ते मनसोक्त पोहतात, आंघोळ करतात. एकदा मुसळधार पावसात ते सापडतात आणि मग एका घराला नॉक करून त्या घरात काही मिनिटांसाठी, काही वेळासाठी ते त्या घरामध्ये थांबतात. त्या घरात एक मुलगी असते. मग हा 20तला मुलगा आणि ती मुलगी, त्यांची नजरानजर, आणि झालं. त्याच्यानंतर ते घर, अर्थात पाऊस थांबल्यानंतर ते सोडून निघून जाणं, आणि ती काही क्षणांची एक छोटीशी लव्ह स्टोरी. असे खूप इमोशनल एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. हा सिनेमा अतिशय नितांत सुंदर म्हणता येईल असा सिनेमा आहे. मला माहिती नाही हा तुम्हाला कुठं बघायला मिळेल, पण जिथं कुठं मिळेल तिथं हा नक्कीच बघितला पाहिजे. अनेक जण मला विचारतात की कुठला सिनेमा बघू, तर त्यांना मी जे काही 3-4 सिनेमे सांगतो त्याच्यापैकी हा एक सिनेमा आहे, द थिन येलो लाईन. कदाचित तो त्याच्या मूळ भाषेत, ह्याचं जर नाव तुम्ही ट्रान्सलेट केलं तर तो मूळ भाषेमध्ये यूट्यूबवर अवेलेबल असेल असं मला वाटते. कारण मागच्या वेळेला मी कोणाला तरी सांगितलं होतं, तर त्यांनी त्याचा शोध लावला होता यूट्यूबवर. फक्त थिन येलो लाईन या नावाने तुम्हाला तो सापडणार नाही. त्याचं स्पॅनिश नाव जे आहे त्या नावाने सर्च केलं तर तो कदाचित मिळून जाईल. या सिनेमाचे डिरेक्टर आहेत सेल्सो गार्सिया. स्पॅनिश भाषेतला सिनेमा आहे आणि भाषा नाही कळली तरी चालेल, नुसत्या सबटायटल्सवर किंवा तेही नाही वाचले तरीसुद्धा अख्खा सिनेमा व्हिज्युअली तुम्हाला कळू शकतो. आणि म्हणून तर त्याला चित्रपट म्हणायचा, जो व्हिज्युअल लँग्वेजमधून आपल्याशी संवाद साधतो. तर त्या दृष्टीनं द थिन येलो लाईन कुठेही मिळाला तर जरूर बघा. दुसरा सिनेमा आहे 2014चा आहे तो. हा अझरबैजानी सिनेमा आहे. अझरबैजान नावाचा जो एक छोटासा देश आहे तिथं घडणारी ही गोष्ट आहे. त्या सिनेमाचं नाव आहे नाबत. नाबत ही एक स्त्री आहे, वयोवृद्ध स्त्री आहे, आणि एका गावापासून बाहेरच्या बाजूला तिचं घर आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये गावातले लोक युद्धाच्या त्या हल्ल्यामध्ये काही मृत्युमुखी पडतात, काही जण पळून जातात. तिच्या मुलाचं त्या युद्धामध्ये मृत्यू होतो. तिचा नवरा जो आहे तो पण त्याच्यामध्ये जातो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती एकटी तिथं जिवंत राहते आणि त्या गावात असलेली ती
एकटी व्यक्ती आहे आणि तिची जगण्याची धडपड. दररोज ती तिच्याकडे असलेली जी गाय आहे त्या गाईचं दूध विकून तिचा उदरनिर्वाह करते आणि आता ते दूध विकायचं कोणाला ते कोणी नाहीच आहे म्हणजे गावामध्ये, अशा परिस्थितीत ती राहते. तर ती असं समजू की या प्लॅनेटवरच ती एकटी असेल तर ती कशी राहील, तशा पद्धतीनं ती त्या गावामध्ये राहते. एक दृश्य तर इतकं सुंदर आहे की तिच्या गावात जाते, सगळ्यांची घरं उघडी आहेत, संध्याकाळ आहे, ती प्रत्येक घरामध्ये जाते आणि दिवा लावते आणि गावाच्या बाहेर टेकडीवर म्हणजे छोट्याशा उंचीवर तिचं जे घर आहे तिथून तिला गाव सगळं जिवंत दिसतं. अतिशय इमोशनल असा हा सीन आहे. नाबत ह्या सिनेमाचा जो काही जॉनर असेल, युद्धपट असं नाही म्हणता येणार, पण एकट्या माणसाची ही जी गोष्ट आहे ह्या जॉनरवरून इन्स्पायर होऊन मी झिंगर नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती. झिंगरच्या कथेचा आणि नाबतच्या कथेचा दुरान्वयही संबंध आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर दोन्ही खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या जॉनर जो आहे त्याच्यापासून मी इन्स्पायर होऊन झिंगर केली होती. झिंगरला सुद्धा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर फेस्टिवल्समध्ये ॲप्रिसिएशन मिळालं होतं. झिंगर यूट्यूबवर अवेलेबल आहे. नाबत कुठं अवेलेबल आहे माहिती नाही, मी सर्च केलं तर मला तरी कुठं काही दिसलेली नाही. 2014ची ही फिल्म, ह्याची सिनेमॅटोग्राफीसुद्धा इतकी सुंदर आहे, अप्रतिम आहे. इराणचा सिनेमॅटोग्राफर आहे रहीम बेशरत. त्यांच्याशी मी हा सिनेमा बघितल्यानंतर सोशल मीडियामधून बोललोसुद्धा होतो की या सिनेमाबद्दल की हे खूप छान काम झालं आहे. कॉम्प्लिमेंट्स त्यांना विशेषतः दिल्या होत्या, मला त्या द्याव्याशा वाटल्या, एवढं ते मला काम त्यांचं आवडलं होतं. जरूर बघा, कुठं बघायला मिळते नाबत. असे सिनेमे खूप कमी बनतात. म्हणजे पुन्हा एकदा मला जे सिनेमे लोक विचारतात की कुठला सिनेमा बघितला पाहिजे, तर त्याच्यामध्ये हे एक माझं रिकमेंडेशन नेहमी असतं, नाबत. तिसरा सिनेमा आहे ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे तो आहे द वेस्टलँड. 2020चा सिनेमा आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि स्क्वेअर आस्पेक्टमध्ये, म्हणजे जुन्या सिनेमा बघतो असं आपल्याला फील येतो. इराणी सिनेमा बघितला ना की मला असं वाटतं की ते आपलं मन, आपले भाव, जे खरं तर अदृश्य गोष्टी आहेत या, आणि त्या अदृश्य गोष्टीसुद्धा ते कॅमेऱ्यानं चित्रित करतात, असं मला इराणी सिनेमा बघितला की नेहमी वाटतं. आणि सेम गोष्ट द वेस्टलँडबद्दल आहे. एका वीटभट्टी कामगाराची ही गोष्ट आहे. वरवर बघायला गेलं तर वीटभट्टी कामगाराची गोष्ट आहे. लोटफॉल्ला नावाचा तो कामगार आहे, त्याची ती गोष्ट आहे. पण खोलात शिरलं तर त्याचं भावविश्व इतकं ढवळून निघालेलं आपल्याला दिसतं आणि ते त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं आहे, दृश्य आणि ध्वनी यांचा योग्य वापर करून. सिनेमा म्हटलं की दृश्य आणि ध्वनी यांचा योग्य वापर करताच यायला पाहिजे. तर जे फिल्म मेकर्स आहेत किंवा सिनेमामध्ये काम करणारे लोक आहेत, ज्यांना सिनेमाचे विद्यार्थी आहेत फिल्मचे, त्यांनी द वेस्टलँड हा आवर्जून न चुकता बघायला पाहिजे. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे कुठलेही रंग त्याच्यामध्ये आपल्याला आकर्षित करतात असं नाही. सरळ ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं कंपोजिशन, त्या फ्रेममध्ये दिसणाऱ्या गोष्टी आपल्याशी बोलत असतात आणि फ्रेममध्ये काहीतरी दिसतं, साऊंड काहीतरी वेगळाच ऐकू येत राहतो आपल्याला. आणि मग कॅमेरा हळूहळू जेव्हा तिकडे जातो तेव्हा त्या साऊंडचा आपल्याला रेफरन्स कळतो. आणि ही जी वीण आहे ना दृश्य आणि ध्वनीची, साऊंड डिझायनिंग आणि व्हिज्युअल डिझायनिंग, ह्याची जी वीण आहे ही अप्रतिम आहे आणि ही बेमालूमपणे केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठंही आपल्याला हा सिनेमा बघताना ही आर्ट फिल्म आहे असा अभिनिवेश कुठं दिसत नाही. आपल्याला दिसतो फक्त प्रामाणिकपणा. हा शॉट आहे, मला ही गोष्ट मांडायची आहे आणि ही अशाच पद्धतीनं मांडली जाऊ शकते आणि अशाच पद्धतीनं सांगितली जाऊ शकते, एवढाच त्याच्यामध्ये दिग्दर्शकाचा भाव आपल्याला दिसतो. अहमद बेहरामी हा त्याचा दिग्दर्शक आहे. अतिशय सुंदर फिल्म आहे द वेस्टलँड. आपल्याकडे यशस्वी चित्रपटांची कॉपी केली जाते, पण इराणमध्ये असं मला वाटतं की यशस्वी दिग्दर्शकाचा दृष्टिकोन कॉपी केला जातो असंही म्हणता येणार नाही, आत्मसात केला जातो. आणि म्हणून जसं आपण माजिदीच्या फिल्म्स सगळ्यांनी बघितल्या असतील, ते सगळं झिरपत इतर दिग्दर्शकांपर्यंतसुद्धा कसं येऊ शकतं. तर तिथं मला असं सापडतं की ते दृष्टिकोन त्याचा जो आहे तो कॅच करतात आणि तो आत्मसात करतात, कॉपी करत नाहीत. आणि मग ते स्वतःला शोधतात, जसं माजिदीने स्वतःला शोधलेलं आहे आणि तो चित्रपटांमधून स्वतःला दाखवतो. म्हणजे चित्रपटामधून स्वतः तो काम करत नाही, पडद्यामागं राहून तो स्वतःला व्यक्त करतो. सेम गोष्ट इतर दिग्दर्शकसुद्धा इराणमधले आपल्या स्वतःचा शोध घेतात,
माजिद माजिदीला कॉपी करत नाहीत, स्वतःचा शोध घेतात आणि प्रामाणिकपणे व्यक्त होतात. आर्ट फिल्म म्हटल्यानंतर आपल्याला त्याची भीती वाटते की मोठमोठ्याले शॉट्स असतील, म्हणजे गरज नसताना खूप लेंदी शॉट्स घेतलेत वगैरे. तसेच शॉट्स ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत वेस्टलँडमध्ये. पण आपल्याला कुठेही ते खटकत नाहीत, म्हणजे अरे का एवढा मोठा शॉट घेतला आहे, तर आपल्याला प्रेक्षक म्हणूनही ते जस्टिफाय आपण करतो की अरे हा इथं असाच गरजेचा होता. आणि ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की म्हणजे मी जे मगाशी म्हणालो ना की आर्ट फिल्मचा अभिनिवेश त्याच्यामध्ये दिसत नाही, तर तो या कारणासाठी, म्हणजे आर्ट फिल्म आहे म्हणून मोठे शॉट्स घ्यायचे, म्हणून ते बोर करायचे, म्हणून डोक्यावरनं जाणारं काहीतरी सांगायचं, तसं ह्याच्यामध्ये कुठंच नाही आहे. सिम्प्लिसिटी, सहजता आणि प्रामाणिकपणा ह्याचा संगम म्हणजे कुठलीही इराणी फिल्म तरीसुद्धा द वेस्टलँड. त्याच्यामध्ये एक सीन आहे, सुरुवातीलाच आहे, आता मी सांगतोच मला मोह होतो आहे म्हणून. खूप अगदी सुरुवातीपासून एक गाडी येत राहते. आपल्याला नंतर पोहोचल्यानंतर कळतं की ही बर्फाची गाडी आहे, ज्याची वाट बघत लोक तिथं थांबलेले आहेत. कारण एवढ्या कडक उन्हात आणि उष्णतेमध्ये लोक त्या बर्फाची वाट बघत आहेत. तो बर्फ एकदा आला की तो पाण्यात घालून पाणी थंड करून पिता येईल किंवा सगळ्या गोष्टी. गाडी पोचल्यानंतर तो जो लोटफॉल आहे, म्हणजे हा चित्रपटाचा हिरो वीटभट्टी कामगार, तो प्रत्येक तिथं जे राहणारे कामगार आहे त्यांचं दार वाजवतो, नॉक करतो आणि सांगतो, बाहेरूनच सांगतो की बर्फ आला आहे घ्यायला चला. दुसरं दार नॉक करतो, बर्फ आला आहे घ्यायला चला. सगळ्यांना सांगत जातो. तो जसं सांगत पुढे जाईल तसं ते दरवाजे उघडले जातात. त्यातून महिला, मुली, पुरुष सगळे मेंबर्स बाहेर येतात आणि बर्फ आणायला जातात. एका दरवाजापाशी येऊन तो फक्त नॉक करतो आणि बोलत नाही काहीच. तो दरवाजा उघडला जातो. त्यातून एक स्त्री बाहेर येते. तो तिला डायरेक्ट बर्फ देतो आणि पुढे निघून जातो. किती सूक्ष्म निरीक्षण म्हणता येणार नाही, सूक्ष्म गोष्ट आहे की ज्याच्यामधून त्यांचं नातं त्या दिग्दर्शकानं समोर ठेवलेलं आहे. मला ही खूप हा सीन आवडला. अशा तरल दृश्यांची मालिकाच या सिनेमात आहे. जरूर जिथं मिळेल तिथं बघा द वेस्टलँड. कदाचित मूवीवर असण्याची शक्यता, मी शोधला मला काही दिसला नाही, पण गुगल असं म्हणतं की ते मूवीवर आहे. कदाचित तुम्हाला कुठंतरी सापडेल, पण सापडला तर सोडू नका. वेस्टलँड नावाचे बहुतेक अजून एक सिनेमा आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा ब्लॅक अँड व्हाईट जर दिसला आणि स्क्वेअर आस्पेक्ट रेशो तर त्या वेस्टलँडबद्दल मी बोलतो आहे. हे 3 झाले बाहेरचे सिनेमे. आता एका मला भारतीय सिनेमाबद्दल बोलायचं आहे. हा पण मला वाटतं 2014-15चा सिनेमा आहे, तिथी नावाचा. हा कन्नड सिनेमा आहे. जसं मागच्या व्हिडिओत मी एका डॉक्युमेंटरीबद्दल बोललो होतो, अबाउट लव. अबाउट लव ही कशी घरातल्या मेंबर्सनाच घेऊन चित्रित केलेली एक डॉक्युमेंटरी आहे, तसं तिथी ही फिल्म गावातल्या रिअल कॅरेक्टर्सना घेऊन राम रेड्डी ह्या दिग्दर्शकानं चित्रित केलेली आहे. 2014-15ला जेव्हा मी हा सिनेमा बघितला तेव्हा राम रेड्डीला सुद्धा भेटलो. तो इंग्लंडहून शिकून आला होता आणि त्यानं ही फिल्म केली होती वगैरे असं तो म्हणाला. कर्नाटकच्या कुठल्या तरी एका माजी मुख्यमंत्र्याचा तो नातू आहे. तर एका अशा फॅमिलीमधनं येऊनसुद्धा ग्रामजीवन त्याला एवढं जवळून बघता येणं आणि ते त्याला मांडता येणं ही गोष्ट कौतुकास्पद आहे. म्हणजे खेडेगावातून आलेल्या दिग्दर्शकांना खेडेगावातल्या गोष्टी मांडता येणं सोपी गोष्ट आहे. पण मुख्यमंत्री आणि अशा मोठ्या फॅमिलीतनं परदेशातून शिकून येऊन मी जेव्हा भेटलो तेव्हा त्याचं वय असेल 25-26 वर्ष, आता तो 35 वर्षाचा असेल. तर त्यावेळेला त्यानं ही गोष्ट अशा पद्धतीनं मांडणं हे मला त्याचं कौतुक केल्याशिवाय त्यावेळेला राहवलं नाही. त्यावेळेला त्याच्याशी मी बोललो की कसं काय शक्य आहे, म्हणजे गावातल्या लोकांकडून जी रिअल कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे एखादा वेडसर माणूस असेल त्याच्यामध्ये कॅरेक्टर, तर तो रिअल तसं कॅरेक्टर आहे त्या गावामध्ये, त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं, खूप कठीण गोष्ट आहे. तर तो म्हणाला हो ही कठीण तर होतीच, पण त्यासाठी मी सतत त्याच्यावर काम करत राहिलो आणि 105 दिवस शूट केलेला तो सिनेमा आहे. 105 दिवस म्हणजे जास्त आहेत ॲक्च्युली. 105 दिवसात 3-4 सिनेमे आपण मराठी सहज करू शकतो. सेंचुरी गौडा म्हणून एक कॅरेक्टर आहे, 100 वर्ष क्रॉस केलेलं. त्याचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर जे काही दिवस असतात उत्कार्य वगैरे ज्याला आपण म्हणतो, आणि त्याला तिकडं तिथी म्हणतात, त्याच्या अनुषंगानं घडणाऱ्या त्या गोष्टी आहेत सगळ्या. बरेच ट्रॅक्स आहेत आणि कॉमेडी आहे ही. त्याला ब्लॅक कॉमेडी म्हणू शकतो आपण, पण अशी कॉमेडी की ज्याच्यामध्ये आपल्याला हसायला येतं. हे मी अशासाठी म्हणतो आहे की
आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा ब्लॅक कॉमेडी होते, म्हणजे काही लोकांनी केली, त्याची खूप चर्चा पण झाली म्हणून मी ते जाऊन बघितले. पण थिएटरमध्ये मीच असं नाही, ठीक आहे मला कदाचित नसतील विनोद कळले, पण थिएटरमध्ये कोणीच हसलं नाही, पण बघितलं लोकांनी सिनेमा. अशी ब्लॅक कॉमेडी नाही ज्याच्यावर हसायला येईल, अशी ही ब्लॅक कॉमेडी आहे. आणि कन्नड असून आपल्यासारख्या मराठी प्रेक्षकांनासुद्धा तो समजू शकतो, तो आवडू शकतो, तो रिलेट होऊ शकतो, असा हा सिनेमा आहे तिथी. तो सुद्धा कुठं बघायला मिळेल माहिती नाही, मी सर्च करून बघितलं, मला तरी कुठं सापडलं नाही. तर हे 4 सिनेमे आज जे मी सांगितले ते जरूर शोधा आणि बघा. तुम्हाला काहीतरी खास बघायला मिळाल्याचा आनंद नक्की मिळेल जर तुम्ही आशय गहन सिनेमाच्या शोधात असाल आणि खरे चित्रपट रसिक असाल तर. माझा हे जे रिव्ह्यूज आहेत हे जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला जर काही वेगळं ह्याच्यामध्ये सांगा किंवा कुठं सिनेमा आहे हे जर तुम्हाला कळलं तर त्याच्या लिंक्स कमेंटमध्ये टाका किंवा त्याची माहिती द्या, इतरांनाही ते कळेल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि बरेच जण मला विचारत असतात की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, ॲक्टिंग करायची आहे, सिनेमॅटोग्राफीमध्ये काम करायचं आहे किंवा कुठल्याही फील्डमध्ये. तर त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की स्वनिर्मिती.in नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर जॉईन अस नावाचा एक टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरा. माझ्याकडे तुमचा सगळा डेटा येईल आणि जशी रिक्वायरमेंट असेल तसं मी तो सर्च करून तुम्हाला नक्की तिकडं बोलवेन. धन्यवाद.